तुझे आत्मरूपा देवा तुझी गणेश कला अर्पण प्रकाश मनुनिवृत्ती असो अवधारी श्री गणेशाला वंदन करून हनुमानजींच्या सर्व श्रोत्यांचे वंदन करून कथानुसंधान सांगण्यास सुरुवात करतो. खूप सुंदर विषय युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धामध्ये विविध प्रकारची शस्त्रे अस्त्रे वापरतात. आता इथं तरुण वर्ग नाही बरं, कायच्या मनामध्ये शंका आहे की फक्त बाणच मारले का, असं वाटतं फक्त धनुष्यातून बाणच मारले का. आणि मागे एक ओवी होऊन गेली, त्या ओवीमध्ये बाण सोडले आणि बाण सोडल्याच्या नंतर संपूर्ण आकाशामध्ये अंधार झाल्यासारखं झालं आणि त्यावेळेस इंद्रजितानं स्वतःचा रथ लपवला. जग कशाला होतं बरं. आता सध्याची युद्धाची परिस्थिती इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध सोडलं, सगळ्यात ॲडव्हान्स जे त्यांचं विमान आहे F-35, त्याची कोडिंग असतं, त्याचे नंबर असतो. त्या विमानाची विशेषता अशी आहे की कोणत्या रडारमध्ये सापडत नाही. म्हणजे ते रडार अशी सिस्टीम असते, तरंग असतात, जसे आपल्या अध्यात्मामध्ये काही तरंग असतात तसं या सृष्टीमध्ये तरंग आहे. रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह, अल्ट्रा व्हायलेट रेजचे वेव्ह आहेत. वेव्ह म्हणजे तरंग आहे आणि हे तरंग काय करतात, समोरून येणारी वस्तू पकडतात. काय करतात, समोरून येणारी वस्तू पकडतात. परंतु ते विमान असं आहे अमेरिकेकडे सध्या सांगतो आणि त्याच्यानंतर मी विषय वेगळा, ते कोणत्याही तरंगाला सापडत नाही. कारण त्याचं मटेरियल असं आहे ते तरंगाला खेचून घेते. याचा अर्थ त्याला आताच्या भाषेमध्ये स्टील टेक्नॉलॉजी असं म्हणतात, म्हणजे अदृश्य होणारी टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान. आणि हेच तंत्रज्ञान रामायणामध्ये सुद्धा बरं. मला हे सांगायचं, इंद्रजी स्वतःचा रथ आकाशामध्ये लपवतोय, म्हणजे स्टील लपवतोय, अदृश्य करतोय. ही टेक्नॉलॉजी, सध्याची जी टेक्नॉलॉजी आपण फार मोठ्या गर्वाने किंवा अभिमानाने सांगतो की आज सध्याची 5व्या जनरेशनचं, 4थ्या जनरेशनचं किंवा 4.5 जनरेशनचं विमान ज्याच्याकडे, त्याला पॉवरफुल सध्याच्या जगामध्ये मानलं जातं. आणि मिसाईल आहे, त्या मिसाईलची रेंज किती, त्याचा मारक क्षमता किती, याच्यावर त्या देशाची शक्ती ठरते. मग मला सांगा, ज्याने ब्रह्मदेव प्रसन्न केलाय, आहे का कोणाला ब्रह्मदेव प्रसन्न? ज्याची लंका सोन्याची आहे, कुणाचं घर आहे का सोन्याचं? आणि विशेष म्हणजे ज्याने देवांचा राजा, जे पंचमहाभूत आहे, ते पंचमहाभूत ज्याच्या हातामध्ये, त्या पंचमहाभूताला आज्ञा द्यायची ज्याच्यामध्ये ताकद आहे, त्या इंद्राला बंदी बनवले. तो इंद्रजित. आणि त्याच्याकडे ही अस्त्र सामुग्री, शस्त्र सामुग्री, ही अस्त्राचं मी विवेचन करतो. एवढे फार मोठे अस्त्र आहेत आणि एका अस्त्राची एवढी महिमा आहे, एवढी किमया आहे. एक अस्त्र सोडल्याबरोबर काही क्षणामध्ये पृथ्वीचा विनाश होतो किंवा एखादा प्रदेश नष्ट होते. आणि ते महाराज अस्त्र असेल, वाल्मिकी रामायणामध्ये संस्कृत श्लोकामध्ये सांगितले, ज्या व्यक्तीवर ते संधान केलं फक्त त्यालाच मारत होतं. इतकी प्रगत तंत्रज्ञान त्या काळात होतं. आणि एक माझ्या वाचण्यामध्ये पाठीमागे नारायण अस्त्र, त्या नारायण अस्त्राची अशी विशेषता होती, माणसानं रणांगणामध्ये शस्त्र टाकलं तर ते वार करत नाही आणि जर प्रतिकार करायला जावं तर त्याचा घात केल्याशिवाय राहत नव्हतं. किती प्रगत तंत्रज्ञान आहे. अहो, आपले जे शास्त्र आहेत, आपले ग्रंथ आहेत, ते अतिशय प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. अतिशय पुढच्या पिढीचे, ज्यांचा शोध आतापर्यंत वैज्ञानिकाला सुद्धा लागला नाही. मग हे अस्त्र तो इंद्रजित वापरतोय. तो ढगांच्या आड गेलाय आणि ढगांच्या आड जाऊन मार करू लागलेला आहे. आपण पाठीमागे ऐकलंच आहे की युद्ध कशा पद्धतीने चालू आहे. एकमेकांवर शरसंधान करतात, एकमेकांचं रक्त त्या रणांगणामध्ये सांडलेले आणि इतकं प्रकार त्या ठिकाणी भयंकर अशा पद्धतीचे युद्ध सुरू. आणि या ठिकाणी त्या ढगांच्या आडून जेव्हा बाण मारतोय त्यावेळेस बाकीचे विचार करतात. काय विचार करतात की बाबा आता लक्ष्मण कसा वाचल, पाठीमागचं लक्ष्मण या ठिकाणी कसं वाचल. विभीषणाच्या सुद्धा मनामध्ये चिंता आहे, आता नेमकं कसं करायचं.
वानर बांधता येतात, वानराला लागू लागले, वानर या ठिकाणी धारात ती पडू लागले आणि त्यांच्या शरीरामधून रक्ताचा स्त्राव होऊ लागलाय. आता नेमकं पुढची परिस्थिती कशी युद्धाची? आणि या ठिकाणी विभीषण आले, बरोबर ना? विभीषण हनुमंताच्या जवळ आले. आता ती युद्धाची परिस्थिती तशी आहे, कारण त्यांनी यज्ञ करून त्या यज्ञामधून त्या सामर्थ्यानं तसं सामर्थ्य प्राप्त केलं, त्या सामर्थ्यानं असा रथ प्राप्त केला किंवा असंच एक विद्या प्राप्त केली. त्या विद्येमुळे तो अदृश्य जग म्हणजे या ढगामध्ये किंवा आकाशामध्ये अदृश्य होऊ शकत होता आणि तसा अदृश्य होऊन तो बाण मारतोय, सापडत नाही, दिसत नाही कोणाला, सहजासहजी दिसतो की इंद्रजित दिसत नाही. आणि आता नाही दिसल्यामुळे तो कोणत्या दिशेने बाण मारतोय, कसा बाण मारतोय किंवा किती बाण मारतोय, कोणते अस्त्र त्या आकाशामधून सोडतोय हे समोरच्याला कळत नव्हतं. इतका इंद्रजित सामर्थ्यवान होता. आणि असे बाण सुटायला लागल्यानंतर ज्यावेळेस वानराचा निपात होऊ लागला, ज्यावेळेस त्या इंद्रजिताची सरशी होऊ लागलेली, त्यावेळेस विभीषणाच्या मनामध्ये चिंता जागी झाली आणि चिंतेमुळं विभीषण त्या हनुमानजींच्या जवळ आले आणि काय विचारतात? माझे